Okay, so I'll just start by sharing my screen. Yeah, I hope everything is visible. तर फर्स्ट ऑफ ऑल मला एक क्विक रिकॅप द्या सगळ्यांनी की काल आपण कुठले कुठले डेटा टाइप्स आपण बघितले आणि म्हणजे एक थोडक्यात मला मेसेज करून सांगा इन चॅट की आपण काल काय काय शिकलो. ठीक आहे. जस्ट जस्ट द टॉपिक्स, नॉट द डिटेल्स, जस्ट द टॉपिक्स. म्हणजे आपण डेटा टाइप्स कुठले बघितले, मग आपण ऑपरेटर्स बघितले तर ऑपरेटर्स कुठल्या टाइपचे होते, कुठले कुठले ऑपरेटर्स होते. एक क्विक क्विक रिकॅप मला चॅट मध्ये पाहिजे सगळ्यांकडून. आपण आधी हे बघूया, देन बेस्ड ऑन दॅट आपण एक कालचं क्विक रिव्हिजन घेऊ. येस सुनील, डेटा टाइप अँड कॅर, बरोबर. येस, गुड. ऑपरेटर्स. येस, आपण एक फॉर्म्युला म्हणजे ओम्स लॉ ने पण एक सोल्युशन काढलेला. दॅट वॉज व्ही इक्वल टू आय आर. हा फॉर्म्युला होता ज्याला आपण कोडिंग मध्ये इम्प्लिमेंट केलेला. येस, आपण काही रिलेशनल ऑपरेटर्स पण बघितलेले. येस, न्यूमेरिक व्हॅल्यूज अँड कॅर, गुड. अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. बाकी गुड. रिलेशनल ऑपरेटर्स, गुड. गुड महेंद्र, गुड आदित्य, सुनील, महेश, जाधव, गुड. तर आपण यस, कोणाला काही डाऊट आहे का? Who's this guest? Rohan Jadhav. Any doubt? And VPN, BMS. सागर पुजारी, कुठे जायचंय? या, इफ यू वॉन्ट यू कॅन. अटेंडन्स होणार नाही, तुमची अटेंडन्स लागणार नाही, मग तर तुमच्या सर्टिफिकेटवर अफेक्ट करू शकतो. तुला चालत असेल तर शुअर. आला डिलीट. ठीक आहे. आपण एक क्विक रिकॅप घेऊ कालच्या सेशनचा. देन व्हॉट वी विल स्टार्ट विथ की अजून थोडेफार डेटा टाइप्स आहेत आणि आपण त्याच्याबद्दल बघूयात. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण काय बघणार होतो इज आपण जे कोडिंग करणार आहेत त्याच्यामध्ये काही डेटा टाइप्स यूज होतात. ठीक आहे. तर त्या डेटा टाइप्स पैकी आपण काल दोन मोस्ट इम्पॉर्टंट डेटा टाइप्स बघितले. दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल युअर इंटिजर, ज्याला आपण म्हणतो दॅट कंटेन्स युअर नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. युअर नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, राईट. युअर नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, ज्याला आपण कुठं बघू शकतो, ज्याला आपण इथे बघू शकतो, राईट. हे
दीज आर युअर नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. ठीक आहे, ह्याला आपण इंटीजर मध्ये कन्सिडर करतो. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे, नेक्स्ट इंटीजर म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू मध्येच अजून एक डेटा टाईप आपल्याकडे येतो, दॅट इज युअर डबल. डबल म्हणजे काय, हे इकडे व्हॅल्यूज. आता डबल अँड इंटीजर कसं ओळखायचं, तर एनी व्हॅल्यू विच इज हॅव्हिंग डेसिमल नंबर्स किंवा काही व्हॅल्यू आहे त्याची जे डेसिमल नंतर, देन इट इज कन्सिडर्ड ॲज डबल. राईट, हे झालं इंटीजर इंटीजर डेटा टाईप बद्दल. नेक्स्ट व्हॉट वी हॅव इज कॅरेक्टर डेटा टाईप. कॅरेक्टर डेटा टाईप काय, जे पण आपण ABCD A to Z मध्ये लिहितो आणि नंबर न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये लिहितो, दॅट इज कन्सिडर्ड इन कॅरेक्टर. न्यूमरिक व्हॅल्यू पण कुठले, ऑल द नेगेटिव्ह अँड द पॉझिटिव्ह इंटीजर्स. तर आपण काल अजून एक बघितलं की नंबर्स जे आहेत ते आपण इंटीजर मध्ये पण लिहू शकतो, प्लस आपण त्यांना काय म्हणतात कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. फक्त जेव्हा कॅरेक्टर मध्ये लिहितो तेव्हा आपण त्यांना डबल कोट्स मध्ये लिहितो. आणि आपण काल एक एक्झाम्पल पण बघितलं की आपण एक वेलकम टू मॅटलॅब हे प्रिंट करून बघितलेलं, राईट, आपल्या मॅटलॅबच्या ऍप्लिकेशनवर. सी वेलकम टू मॅटलॅब आपण हे प्रिंट करून बघितलेलं, राईट. आता आपण ह्याच्यावर अजून एक सोल्युशन, एक प्रॉब्लेम घेतलेला, दॅट इज आपला सगळ्यात फेवरेट ओम्स लॉ. ओम्स लॉचे आपण व्हॅल्यूज घेतलेले आय आणि आरचे, आणि त्याच्यावर आपण ओम्स लॉनी आपण एखादा फॉर्म्युला आपण कोड कसा करणार हे आपण बघितलं होतं. आणि आज आपण काय करणार आहे, हाच ओम्स लॉ आपण काय करणार आहे, तर मॅटलॅब मध्ये कसं लिहिणार किंवा काय काय वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो ते आपण बघणार आहे. देन वी हॅव गॉन थ्रू अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे आपले तर प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेसिक मॅथमॅटिक्स, राईट, जे आपण पहिली दुसरीमध्ये शिकतो. देन आपले रिलेशनल ऑपरेटर्स, राईट, रिलेशनल ऑपरेटर्स, इक्वल टू, डबल इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेसर दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू अँड नॉट इक्वल टू, राईट. हे सगळ्या गोष्टी आपल्या इकडं झालेले आहेत. तर आपण एक बघितलं की व्हेरिएबल काय असतं. तर व्हेरिएबल इज नथिंग बट इज लाईक अ बकेट ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू आणि काढू शकतो. ठीक आहे, त्याच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स असतात तुमचे व्हॅल्यूज होल्ड करायचा, आणि ह्याला अजून एक गोष्ट असते की ह्याला एक ऍड्रेस असतो. ठीक आहे, आता हे व्होल्टेज नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलचा एक ऍड्रेस असतो. ठीक आहे, त्या ऍड्रेसची एक व्हॅल्यू असते जी त्याची आयडेंटिटी असते. म्हणजे आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर तुमची एक स्पेसिफिक आयडेंटिटी म्हणजे काय, तुमचा रोल नंबर, राईट. तुमच्या कॉलेजमध्ये तुमचा रोल नंबर हा युनिक असतो, तुम्हाला तो रोल नंबर असतो, राईट. म्हणजे जर कुठल्या कॉलेजमध्ये रोल नंबर 1 असेल तर रोल नंबर 1 एकच असतो, राईट, त्या डिव्हिजन मध्ये और त्या क्लासमध्ये. तर रोल नंबर 1 म्हटलं तर एकच मुलगा हात वर करणार, राईट. तर तसंच ह्याला एक त्याचा रोल नंबर असतो ज्याला आपण त्याचा ऍड्रेस म्हणतो. ओके, तर तुमच्या व्हेरिएबलला ही एक गोष्ट असते. नेक्स्ट आपल्याकडे अजून एक डेटा टाईप आपण ह्याला म्हणू शकतो, आणि दॅट इज युअर काय म्हणतात, बुलियन म्हणतात त्याला खूप साऱ्या लँग्वेजेस मध्ये, जर कोणी ऐकलं असेल तर. दॅट इज इकडे ऍड करतो, BOOLEAN, बुलियन डेटा टाईप. और ह्याला आपण काय म्हणू शकतो, लॉजिकल डेटा टाईप पण म्हणू शकतो, लॉजिकल डेटा टाईप. ठीक आहे, आता लॉजिकल डेटा टाईप और बुलियन डेटा टाईप काय असतं, तर आय होप तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. ट्रू आणि FALSE फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, राईट, इदर येस और नो. बरोबर, काय ट्रू और फॉल्स, हे आपलं एक डेटा टाईप आहे जे आपण खूपदा यूज करतो. बरोबर, जे आपण इकडं पण बघितलेलं, A इक्वल टू बी, ट्रू असेल तर काय करायचं, फॉल्स असेल तर काय करायचं, राईट. आपण ह्याला इकडं पण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण आपल्या लिस्ट मध्ये ह्याला ऍड करू, राईट. काय BOOLEAN, बुलियन. ओके, बुलियन झालं. मग आपल्याकडे अजून एक काय येतं,
तर कॉम्प्लेक्स इज अ डेटा टाईप जे आपल्याला न्यूमरिक मध्येच असतं. आता हे कॉम्प्लेक्स म्हणजे काय? कॉम्प्लेक्स इज नथिंग बट काय कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स काय असतं? तर असा डेटा टाईप म्हणजे असे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ज्याला आपण ई किंवा झेड नी डिनोट करतो. म्हणजे आता ई आणि झेड म्हणजे पण काय? लेट्स से ए इज इक्वल टू 10, ही एक नॉर्मल व्हॅल्यू झाली. बट जेव्हा मी इथे लिहितो बी इज इक्वल टू 3e प्लस सी, कुठे गेला प्लस सी, 3e प्लस सी, तर हे 3e प्लस सी जे आहे हे तुमचे तर कॉम्प्लेक्स डेटा टाईप मध्ये. ठीक आहे, हा नंबरच आहे, हा नंबरच आहे, ह्याची काहीतरी व्हॅल्यू असणारच आहे, बट दिस इज कन्सिडर्ड इन टू अ कॉम्प्लेक्स डेटा टाईप. कळालं? हे कॉम्प्लेक्स डेटा टाईपचं आपल्याला एवढं यूज नाही होणार, बट माहिती असलेलं बरं. राईट. देन आपल्याकडं अजून एक गोष्ट येते, दॅट इज कॉल्ड अन ॲरे. ARRAY, अरे नाही ॲरे. ठीक आहे, आता हे ॲरेचं काम काय असतं? तर ह्याच्याकडं एक पॉवर आहे की हा तुमचे सगळ्या गोष्टी होल्ड करून ठेवू शकतो, इररेस्पेक्टिव्ह की ते कितीही आहेत. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू च्या लेट्स टेक क्लास. ठीक आहे, क्लास इज इक्वल टू, आपण ब्रॅकेट घेऊयात कर्ली आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍड करत जाऊ. लेट्स से मला एखाद्या स्टुडंटचा सगळी त्याची कॉलेजची इन्फॉर्मेशन भरायची आहे. ठीक आहे, लेट्स से त्याचा रोल नंबर आहे 10. मग आपण काय बघूयात की तो कुठलं इंटर्नशिप करतोय, तर तो इंटर्नशिप करतोय मॅट लॅब मध्ये. देन मॅट लॅब झालं की मग त्याचं काय म्हणतात नाव काय? सो आपण त्याला नाव देऊ महेश. आपण त्याला नाव देऊ महेश. मग त्यातनं काय म्हणतात, आत्ता प्रेझेंट आहे का? तर येस, ॲज ट्रू, तो आत्ता प्रेझेंट आहे क्लासला. अशा काही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर आता तुम्ही नोटीस करत असताल की मी ह्याच्यात काय केलं, तर मी ह्याच्यात तर मी ह्याच्यात वेगवेगळे डेटा टाइप्स यूज केलेले आहेत. कुठले? पहिलं तर हा काय, पहिलं तर हा ॲज इंटीजर. देन हा येतो तुमचा कॅर, हा येतो बुलियन. राईट. हा काय तो इंट, हा येतो इंट. मग हा येईल कॅर. मग हा पण येईल कॅर. मग अरे कॅर आणि हा लास्टला येईल बुलियन. लास्टला येईल बुलियन. तर आता हे ॲरेची खासियत काय आहे? तर या ॲरेची खासियत अशी आहे की हा मल्टिपल डेटा टाइप्स, हा तुमचा मल्टिपल डेटा टाइप्स होल्ड करून ठेवू शकतो. मल्टिपल डेटा टाइप्स म्हणजे काय? हे सगळे जे आता आपण इथे लिहिले, हे सगळ्यांना एका काय म्हणतात कर्ली ब्रॅकेटमध्ये हा होल्ड करायची ह्याची ताकद असते. राईट. कर्ली ब्रॅकेट्स मध्ये होल्ड करायची ह्याची ताकद असते. तर हा आपल्याला खूप यूज होणार आहे, कारण आपल्यासाठी काय म्हणतात इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी हा एक बेस्ट वे ऑफ स्टोरिंग डेटा आहे. राईट. तर हे काही आपले काय म्हणू शकतो आपण अम, नवीन डेटा टाइप्स आहेत जे आपल्याला लागणार आहेत. राईट. आता मी ह्याला फटाफट लिस्ट मध्ये ऍड करतो. कॉम्प्लेक्स झाला कुठला तर ते ॲरे. ARRAY. राईट. आता ॲरे झाल्यावर आपल्याला अजून, आता ओके, तर आपली डेटा टाइप्सची लिस्ट कंप्लीट झाली आहे ऑलमोस्ट. ठीक आहे.
तर आता आपण अजून एक गोष्ट आपल्याला काय बघायची आहे? तर आपल्याला बघायची आहे एक ऑपरेटर्स. एक ऑपरेटर बघायचं आपल्याला. कुठलं? तर हे ऑपरेटर आहे तुमचं लॉजिकल. लॉजिकल OPERATOR. लॉजिकल ऑपरेटर. आता व्हॉट इज लॉजिकल ऑपरेटर? लॉजिकल ऑपरेटर आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण गेट्स पण म्हणतो. अं, जे ENTC और इलेक्ट्रिकल स्टुडंट्सला पण आजकाल असतं. तर OPE स्पेलिंग चुकलं. हा, तर हे इलेक्ट्रिकल स्टुडंट्सला पण असतं, ज्याला आपण गेट पण म्हणतो. आणि ते गेटचं नाव आहे अँड, ऑर आणि नॉट. तर आय होप सगळ्यांना हे गेटचे नाव माहिती आहेत. दिसत नाही? हो. न दिसतंय. स्क्रीन दिसते माझी, विजिबल आहे? आय होप, कारण मला इथं दिसतीये. येस येस येस. थँक्यू. तर आपण कुठं होतो? तर आपण होतो लॉजिकल ऑपरेटर्सवर, राईट? तर अँड, ऑर आणि नॉट आपल्याकडं असे तीन बेसिक लॉजिकल ऑपरेटर्स आहेत, जे आपण आधी पण यूज केलेले. तर आता ह्यांना डिनोट करायसाठी किंवा ह्यांना यूज करायसाठी आपण सिम्पली ह्यांचे सिम्बॉल्स वापरतो. अँड, अँड, देन व्हॉट वी हॅव, सॉरी, कुठे गेलं? अँड देन वी हॅव ऑर साठी आपल्याकडं ही लाईन असते, नॉट दिस, दिस. ठीक आहे. स्ट्रेट लाईन इज फॉर ऑर. आणि नॉट, नॉट साठी आपलं हे. ठीक आहे. आता या साईनला एक्झॅक्टली काय म्हणतात सिम्बॉलला मला माहित नाही, बट हा, बघून घ्या. ठीक आहे. अँड, ऑर आणि नॉट, ह्यांचे हे तीन टाइप ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. आता ह्याचे क्विक एक्झाम्पल देतो मी सगळ्यांना. हम्म, काय म्हणू शकतो? ओके, तर फर्स्ट वन, अँड. मला कुठलं तर पिक्चर बघायला जायचंय, माझे दोन फ्रेंड आहेत. मला दोन्ही फ्रेंड्स बरोबर जायचंय. ठीक आहे. माझ्या बरोबर लेट्स से राहुल पण यायला पाहिजे आणि श्रुती पण पाहिजे. हे दोघं जर असतील तरच मी पिक्चर बघायला जाणार. राहुल अँड श्रुती दोन्ही मला पाहिजे. तर हे आपलं कुठलं एक्झाम्पल येतं? तर हे एक्झाम्पल येतं आपलं अँडचं, राईट? तर हे एक्झाम्पल येतं आपलं अँडचं. आता ऑरचं एक्झाम्पल काय होऊ शकतं? लेट्स से सेम सिनॅरिओ घेऊ, की आपल्याला मूवी बघायला जायचं आणि तुमचे दोन फ्रेंड्स आहेत. तर तुम्हाला विचारायचंय, तर मी एकतर राहुलला घेऊन जाईल और मी श्रुतीला घेऊन जाईल. ठीक आहे. राहुल और श्रुती दोघांपैकी कोणी आलं तरी मी मूवीला जायला तयार. ठीक आहे. का आलं? दोन्ही अँड आणि ऑरचा बेसिक डिफरन्स का आला? ठीक आहे. आणि आता राहिला प्रश्न आपल्या नॉटचा. तर नॉट म्हणजे की जेव्हा तुम्ही काय म्हणतात, इधर हा नाही आला, राहुल नाही आला किंवा श्रुती नाही आली, तर तुम्हाला चालेल. ठीक आहे. दोन्ही पैकी एक जरी नाही आलं किंवा दोघं आले तरी चालेल, दोघांपैकी एक जरी नाही आलं तरी चालेल. ठीक आहे. तर हे एक सिम्पल अँड बेसिक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड, ऑर, नॉट तिघांसाठी एकच एक्झाम्पल आहे, बट लक्षात ठेवायला हे खूप इझी आहे. कळालं? आय होप सगळ्यांना कळालं असेल. आता मी इकडं एक या आपल्या लिस्टमध्ये मी अजून आपल्या डेटा टाइप्स, सॉरी, ऑपरेटर्स जे लिहिलेत ते पण ऍड करतो. ठीक आहे. डेटा टाइप्स आणि मी इकडं ऑपरेटर्स पण ऍड करून ठेवतो, म्हणजे इन केस तुम्हाला काही लागलं तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ऑपरेटर्स, तर आपल्याकडे कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत? तर आपल्याकडे ऑपरेटर्स आहेत ARITHMETIC, अरिथमॅटिक,
arithmetic operators as arithmetic operators आहेत. देन आपल्याकडं कुठले लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. arithmetic operators and arithmetic operators. Then we have logical operators. आणि मग लास्ट बट नॉट द लीस्ट रिलेशनल ऑपरेटर्स. ठीक आहे, हे 3 ऑपरेटर्स आपल्याकडे आले. हे 3 आणि 3 6 आपल्याकडे डेटा टाईप झाले. राईट. होप सो सगळ्यांना सगळं कळालंय. इफ येस देन प्लीज चॅट मध्ये सांगा. येस कळालं का मी एखादा अजून काहीतरी कॅब घेऊ. जर नाही तर आपण सरळ वळू शकतो कोडिंग कडे. ठीक आहे. आणि MATLAB लॉजिकल ऑपरेटर्स पर्यंत आय होप सगळ्यांना कळालेलं आहे. ठीक आहे. आणि हा, जे पण स्टुडंट्स कोड करतात MATLABवर त्यांना अजून एक सजेशन, एकाच फाईलमध्ये सगळा कोड करायचा नाही. सगळा कोड एकाच फाईलमध्ये करायचा नाही. सगळं किडाकुटाना मुलं काय करतात की एक फाईल बनवतात आणि त्या एक फाईलमध्ये अख्ख्या जन्माचं कोड करून टाकतात ते. तर तसं करायचं नाही. तुम्हाला एक नवीन फाईल बनवायला काहीही जात नाही. सिम्पली काय करायचं, प्लसवर क्लिक केलं नवीन फाईल उघडते. इकडं कोड लिहा, कोड लिहून झाल्यावर सेव्ह करा. सेव्ह झालं की तुमचा प्रोग्राम आपोआप रन होईल. राईट. इकडनं नाही पाहिजे, सिम्पली इकडनं न्यू स्क्रिप्ट वर दाबा, न्यू स्क्रिप्ट पण बनते. एकाच फाईलमध्ये 100 कोड करायचे नाही. येस, कोण आहे हे सारखं हात वर करते? काय झालं बाबा? हुज दिस? शुभम, व्हॉट हॅपन? काही असेल तर चॅटमध्ये सांगा प्लीज. ठीक आहे. तर आपण बेसिक कोडिंग कडे आपण आता वळणार आहोत. ठीक आहे. काल आपण जे कोड बघितले, ठीक आहे, कुठला डिस्प्ले करायचा. तर हा डिस्प्ले करायचा कोड आपल्याला काय म्हणतात, आपण एकदा परत रन करून बघू. ठीक आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता. मला हा इकडं कमांड विंडो झूम करायचा काही ऑप्शन दिसला नाही. तर तुम्हाला ते तुमच्या फोनवर झूम करून बघावं लागेल. ओके. तर इकडे तुम्ही बघू शकता की आपल्याला आउटपुट जे आपल्याला पाहिजे ते आलेलं आहे. नॉर्मल कमांड जी आपण टाकली त्याच्याने आपल्याला हा आउटपुट आलेला आहे. सिंपल कुठलाही टेक्स्ट मला प्रिंट करायचा असेल, मी यूज करेल डेस्क, ज्याच्याने मला माझा टेक्स्ट प्रिंट करायला हेल्प होईल. ठीक आहे. नाव व्हॉट आय कॅन डू, मी एक नवीन फाईल क्रिएट करेल आणि त्याच्यामध्ये मी बेसिक ऑपरेशन करेल. ठीक आहे. बेसिक ऑपरेशन कुठला करेल? तर बेसिक ऑपरेशन कुठला करायचं आहे? एक सिंपल ऍडिशन. ठीक आहे. लेट्स से a इज इक्वल टू फेवरेट. लेट्स टेक दैट एज 10. b इज इक्वल टू काय 20. आणि आता मला जर ह्या दोघांचा सम पाहिजे तर मी सिंपली काय करेल, c इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, a प्लस b. संपलं. c इज इक्वल टू a प्लस b. राईट. आता चॅटमध्ये फटाफट सांगायचा आन्सर काय, फटाफट. मी याला रन करायसाठी आधी सेव्ह करतो. राईट. सेशन 2 बेसिक, नाही सेशन 2 काय म्हणू शकतो आपण याला, बेसिक कोडिंग. ठीक आहे. बेसिक कोडिंग सेव्ह. आणि इकडं आपल्याला तिन्ही आन्सर आलेले आहेत.
राईट. ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20, दोन्ही बरोबर आहे. आणि सी ॲज इन माझं आन्सर. राईट. कळतंय सगळ्यांना? सी ॲज इन माझं आन्सर. दिसतंय? नेक्स्ट. आता मला एक सांगा की तुमच्यापैकी किती लोक आता कोड करू शकतात, जर दिले तर लाईव्ह. कारण माझं टीचिंग मेथडमध्ये मी असं होमवर्क देत नाही, मी लाईव्ह कोड करायला लावतो. सो आता कोण कोण कोड करू शकतं, मोबाईलवर म्हणा, लॅपटॉपवर म्हणा, प्लीज चॅटमध्ये सांगा फटाफट. येस नो काय काय. 26 पार्टिसिपेंट्स आहेत, मला 26 आन्सर्स पाहिजे. येस नो काय, कोड करू शकता का नाही? आवाज येतोय माझा? ओके. आय एम इन ऑफिस. ओके. नो. 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 एक पण नाही. हम्म, ठीक आहे. नो वरीज. ऑफिसमध्ये आहात, कुठं बिझी आहात, इफ यू आर वर्किंग देन नो वरीज. ओके. बरं ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की नंतर जेव्हा तुम्ही फ्री होताल तेव्हा तेव्हा ट्राय करा कोड करायचं, नाही तर तुम्हाला नंतर खूप हार्ड जाईल. ठीक आहे. सो हे झालं. हम्म, आता आपण असे बेसिक कोड करून बघूयात. ठीक आहे. आता लेट्स से ऍडिशन झालं. मी तर काय करतो, एक जस्ट टाकतो मी ॲज इन काय, मला प्रिंट करायचं ADDITI ऍडिशन. मला प्रिंट करायचं आहे ऍडिशन. ठीक आहे. मला प्रिंट करायचं आहे ऍडिशन. नाव आता मला काय करायला लागेल, लेट्स से मला इथं काय पाहिजे, ऍडिशन झालं, मला सबट्रॅक्शन पण पाहिजे. सबट्रॅक्शन मी इकडं सिम्पली काय करेन, A मायनस बी. ठीक आहे. मी A मायनस बी करेल आणि इथं C च्या जागी मी टाकेल D. ठीक आहे. आता मी C च्या जागी D का टाकलं, तर फर्स्ट ऑफ ऑल आपलं आपण जे एक डेटा टाईप टाकतो, तो एक डेटा टाईप हा एकाच, काय म्हणतात, एकदाच यूज होऊ शकतो. तुम्ही एकदा सी लिहिला की तो झालं, फिनिश. अनटिल अनलेस तुम्ही त्याला डिलीट करत नाही तोपर्यंत तुम्ही काय म्हणतात, दुसरं डेटा टाईप तिथं म्हणजे तोच पर्टिक्युलर डेटा टाईप दुसरीकडे यूज करू शकत नाही. राईट. तर त्यासाठी एव्हरी एव्हरी व्हेरिएबल, सॉरी सॉरी, डेटा टाईप नाही, एव्हरी व्हेरिएबल शुड बी युनिक. ओके. एव्हरी व्हेरिएबल, आय मेंट व्हेरिएबल, सॉरी गाईज. तर आपण हा जो व्हेरिएबल यूज केला आहे डी. डी का? कारण व्हेरिएबल शुड बी युनिक. आणि आपण एकच व्हेरिएबल 100 जागे चालू शकत नाही. ठीक आहे. ते एरर थ्रो करतं. तर आता मी काय करेल, हे झालं, सिम्पली परत रन करेल. तर इकडे तुम्ही बघू शकता आपले आन्सर आलेले आहेत. बी इज इक्वल टू -10 जे सबट्रॅक्शन होतं, आणि ऍडिशन काय होतं, सी इज इक्वल टू 30. सी इज इक्वल टू 30. राईट. तर आपलं हे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन झालेलं आहे. नाव आता काय करू, आपण एक मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन पण करूनच टाकू. सो टेस्ट विथ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन काय आहे, यू इज इक्वल टू ए इंटू बी. राईट.
आणि डिस्क काय घेऊ अजून एक काय म्हणू शकतो आपण याला, डिव्हिजन. डिव्हिजन काय, F is equal to A divided by B. सिंपल. रन करा, तुमचं प्रत्येक आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. आता सिम्पली आपण एखादा कॅल्क्युलेटर बनवलेला आहे, राईट. आपण आता काय केलं, एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे. आता हे आपण नॉर्मली काय म्हणतात ना, व्हेरिएबल थ्रू पण केले. आता आपण ह्याला नॉर्मल न्यूमरिकल थ्रू पण करू. तर कॉमन साठी शॉर्टकट. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? येस, नो? काहीही अवघड नाहीये. जे आपण तिकडं ब्लॅकबोर्डवर बघितलं तेच आपण इथं बघतोय. कळालं? येस, गुड. आता पण एक नवीन फाईल बनवूयात. ह्याला आपण रिनेम ओके, रिनेम होत नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून एक करू शकतो, दॅट इज तुमचं नॉर्मल प्लस, म्हणजे 100 प्लस 500, सॉरी 500 गिव्स यू. आता हा मी रन केला तर मला ऍट द एंड परत आन्सर येईल, सी 600. हे कशाचा आन्सर आहे? आता मी जे रन केलं 100 + 500, ज्याच्यामध्ये मी कुठलाही व्हेरिएबल नाही टाकला, काही नाही टाकलं, तर त्यानं मला इकडं त्याचा आन्सर दिलेला आहे, राईट. 100 + 500 = 600. हो, महेश, मोबाईल मध्ये कसं करायचं? कसं म्हणजे तुला ते टाईप कर, कोड टाईप कर, आणि तिथं रनचा ऑप्शन असेल त्या रनवर क्लिक कर, आणि फाईलला तू फक्त सेव्ह करून ठेव. दॅट्स इट. तुझा कोड रन होईल. ठीक आहे. सो नाव, आता आपला हा एक झालाय. नाव व्हॉट वी विल डू इज, आपण एक काय म्हणतात, कुठलं घेऊ शकतो, लेट्स टेक एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा आपण एक कोड करून बघूयात. ठीक आहे. सो सिम्पली एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू विड्थ, राईट. सो LNGT LGTH, लेंथ इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण, एनिथिंग 60. ठीक आहे. विड्थ इज इक्वल टू 14. ठीक आहे. आणि सिम्पली मी काय करेन, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ, राईट. लेंथ इंटू विड्थ, आणि इकडं काय टाकेल, दिस as एरिया ऑफ, सॉरी ट्रायंगल नाही, रेक्टँगल. एरिया एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. मी ह्याला रन करेल, याचं नाव देईल S2. मध्ये एरिया ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल. सेव्ह केलं की रन झालं. रन झाल्यावर आपला आन्सर काय आलं, 840. 60 times 14 is 840, right? So our area of rectangle is this, 840. कळालं? तसंच आपण एरिया ऑफ सर्कल काढू शकतो. काय म्हणतात अजून,
सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला ह्याच्यासारखे छोटे छोटे एक्झाम्पल्स आर द बेस्ट. ठीक आहे, आर व्हेरी बेस्ट. ठीक आहे, तर तुम्ही असे छोटे छोटे फॉर्म्युलाज तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला एकदा हँड बसून जाईल तुमच्या कोडिंगवर. ठीक आहे, एकदा तुम्हाला कळालं तर नो वरीज, तुम्ही एकदम गुड टू गो आहात. राईट. सो आता आपण अजून एक घेऊयात. कुठलं घेऊ? सर्कल, एरिया ऑफ सर्कल. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला इज पाय इंटू रेडियस स्क्वेअर आहे माझा ते. पाय इंटू रेडियस स्क्वेअर. येस, RADIUS. तर आपल्याला लागणार आहे रेडियस. मीटिंग एक्सप्लोर करायच्या ऐवजी सेशनवर लक्ष द्या. ठीक आहे, लेट्स से रेडियस गिव्ह 7 आणि एरिया ऑफ अ सर्कल इज म्हणू शकतो आपण पाय. सो सी, आपल्याकडे इकडे पायचे व्हॅल्यू आलेले आहेत. डायरेक्ट पायची व्हॅल्यू आपल्याला इकडे आलेली आहे. रेशो ऑफ सर्कल सर्कम्फरन्स टू इट्स डायमीटर. हे काय आपलं मॅथ्स मध्ये जे आपण पाय यूज करतो ते पाय आहे. देन इनटू कशाशी, रेडियस चा स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर घ्यायसाठी आपल्याला रेडियस स्क्वेअर हे अपर केस साठी आहे. सॉरी, अपर केस नाही, स्क्वेअर लिहितो ना आपण, त्यासाठी हा रेडियस स्क्वेअरचा असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, आता मी याला रन करेल. मी ह्याचं नाव देईल S2 as एरिया ऑफ सर्कल. राईट, एरिया ऑफ सर्कल हे सेव्ह केलं की एरिया ऑफ सर्कल माझा आला. जे काही एरिया ऑफ सर्कल बनतंय या फॉर्म्युला थ्रू, म्हणजे आपण रेडियसची व्हॅल्यू यूज करून ह्या फॉर्म्युला थ्रू जे काही एरिया काढलं तर त्याचं हे आन्सर बनतंय. राईट. नेक्स्ट व्हॉट वी कॅन टेक, आपलं ओम्स लॉ. ओम्स लॉ पण आपण घेऊ शकतो. तर त्यासाठी नवीन स्क्रिप्ट काय, ओम्स लॉ. डेस्क काय, डेस्क मध्ये ओम्स लॉ, OHMS, ओम्स लॉ. ठीक आहे, तर ओम्स लॉ साठी आपल्याला काय लागतं, आय ची व्हॅल्यू लेट्स टेक 50, आर ची व्हॅल्यू लेट्स टेक 10, आणि द लेजेंडरी आपला फॉर्म्युला V इज इक्वल टू I इंटू R. राईट, V इज इक्वल टू IR. सेव्ह करू काय, S2 लॉ, ओम्स लॉ, सेव्ह. Okay, so we have got an error. Unrecognized function disp. Okay, dispचा D कॅपिटल आहे, स्मॉल पाहिजे. सी, इथे एरर आलाय. एरर काय आला, तर किंवा मला ते कळालं कसं इस, तर एरर ह्यानं काय सांगितलं, एरर इन फाईल नेम. ठीक आहे, ह्यानं इथं एरर मध्ये फाईल नेम मला सांगितलं. राईट, तर मला कळालं ओके, माझ्या या मल्टिपल फाईल्स पैकी नेमकं कुठल्या फाईलमध्ये माझा एरर आहे. तर मला कळालं की S2 ओम्स लॉ फाईलमध्ये माझा एरर आहे. तर आता एरर काय आहे की, सॉरी, एरर कुठल्या लाईन मध्ये, लाईन नंबर 1 मध्ये. तर मला हे कळालं की लाईन नंबर 1 मध्ये ह्या फाईलमध्ये माझा एरर आहे. तर त्या फाईलमध्ये पण कुठं, अनरेकग्नाइज्ड फंक्शन और व्हेरिएबल डेस्प. तर त्यानं काय म्हणला, तुम्ही जो फंक्शन यूज केलाय डेस्प नावाचा, त्या डेस्प नावाच्या फंक्शन मध्ये काहीतरी एरर आहे. तर मला हे कळालं की त्या डेस्प मध्ये काहीतरी एरर आहे. सो व्हॉट आय डिड, मी बघितलं ओके, सो डेस्पचा D स्मॉल लागतो. ठीक आहे, हे केस सेन्सिटिव्ह असतं, सो डेस्पचा D स्मॉल लागतो. ठीक आहे, मी D स्मॉल केला आणि आता परत रन करेल. तर या, वी आर गुड टू गो.
V is equal to IR, where I is 50 and R is 10, so that leaves us with V is equal to 500. कळालं? आपण जे ब्लॅकबोर्ड वर घेतलेलं ते. आता ह्यालाच तुम्ही अजून काय काय करू शकता. पॉवरचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. तर पॉवरचं कॅल्क्युलेशन करायसाठी पॉवरचा पण फॉर्म्युला इज P इज इक्वल टू VI. P इज इक्वल टू VI. सो आपल्याला काय लागणार आहे परत DISP, ज्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं POWER पॉवर कॅल्क्युलेशन, COL पॉवर कॅल्क्युलेशन, आणि याच्यामध्ये एक V ची व्हॅल्यू as let's take 1000 आणि I ची व्हॅल्यू let's take 500 आणि मग काय P is equal to V into I. गुड. कळालं? तर आपल्याला हे सगळं बनवलं. नाव लेट्स रन दिस. S2 मग काय पॉवर कॅल्क्युलेशन सेव्ह केली की आपली पॉवर किती आली? 5 लाख. राईट? 5 लाख ही आपली पॉवर आलेली आहे. कळालं? आय होप मी हे सगळे छोटे छोटे कोड घेतो एकदम बेसिक, तर ते तुम्हाला कळाले असतील. राईट? तुम्हाला हे कळाले असतील अशी माझी अपेक्षा. अजून आपण कुठले घेऊ शकतो? कॉस्ट नाही टाकतायत. येतं कॉस्ट येतं ना आपल्याला. कॉस्ट इन्स्टेड तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट कॉस्टची व्हॅल्यू घेऊ शकता. इथं आपल्याला कॉस्ट भेटतोय का? सी कोसाइन ऑफ एन आर्ग्युमेंट इंग्रेडियंट्स. आता मी आयची व्हॅल्यू कॉस्ट टाकतो आणि रन केली तर नॉट इनफ इनपुट आर्ग्युमेंट्स. कॉस्ट व्हॅल्यू रन कॉस्ट 2. कॉस्ट घेतला कशाचा? 2 चा कॉस्ट काय आहे त्याची मी व्हॅल्यू घेतली आणि सो 2 चा कॉस्ट इज इथं दिलाय. कॉस्टची व्हॅल्यू पण इथं आली काय -0.4161. ही कॉस्टची व्हॅल्यू आहे कॉस्ट 2 ची. ठीक आहे. तर कॉस्ट 2 ची व्हॅल्यू ही आली. मग त्यानं काय केलं की आपला आयचा जो फॉर्म्युला आहे, सॉरी आयची जी व्हॅल्यू आहे त्याला त्यानं रिप्लेस केलं. कशाशी? 500शी रिप्लेस केलं. कशाला? कॉस्ट 2 ला. आणि कॉस्ट 2 ची व्हॅल्यू काय -0.4161. राईट? आणि त्यांना ऍट द एंड त्या 4161 ला त्यांनी कशाशी मल्टिप्लाय केलं? 1000शी मल्टिप्लाय केलं, ज्याने आपला आन्सर काय आला? -416.1464 तर आपण याच्यामध्ये कॉस्टची व्हॅल्यू पण टाकू शकतो. तुम्ही आता साईनची पण आपण टाकू शकतो. तुम्ही मॅथ्स मध्ये जे काही यूज होतं ते इकडं तुम्ही सगळं यूज करू शकता. साईन 45 त्याला आपण रन करूयात. साईन 45 ची आपण व्हॅल्यू घेतली तर 0.8509 येते आणि त्याची पॉवर काढली तर 850.9035. राईट? तर आपण इथं रूटची व्हॅल्यू काढू शकतो का आपण? येस, रूटची व्हॅल्यू पण आपण काढू शकतो. इथं रूट मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर इथं खूप सारे टाईप ऑफ रूट्स आहेत. टाईप ऑफ रूट म्हणजे वेगवेगळे रूट आपण जे आपण यूज करू शकतो ते आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे फंक्शन्स आपल्याकडे भेटतात. ठीक आहे. रूट EIG फ्रिक्वेन्सी अँड पॉवर कॉन्टॅक्ट युजिंग EGIN वेक्टर मेथड. ठीक आहे. रूट
म्युझिक अल्गोरिदम, रूट्स, पॉलिनॉमियल रूट्स. ठीक आहे, पॉलिनॉमियल रूट्स आपल्याला पाहिजे. आणि आता रूटची व्हॅल्यू, आता एखादं रूट सांगा. 64 आपण जर घेतलं तर काय येईल याचा आन्सर सांगा बरं. जर मी रूट 64 घेतलं तर 64चा रूट काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रूट 64? आणि आय गेस हा मॅथमॅटिकल वालाच आहे. ओके, एम्प्टी डबल कॉलम वेक्टर, एम्प्टी डबल कॉलम. डबल कॉलम याला काय म्हणायचं, एक सेकंड. डबल converts this value into x double. Empty double column. Let's realize expected column. Root p. ओके, ह्याला आपण जर इथं ऍरे दिला तर हा ऍरे मध्ये आपल्याला व्हॅल्यूज देते. बाय नॉट आपण हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल एक ट्राय करून बघूया. एक वेक्टर बनवायचा रिप्रेझेंटिंग पॉलिनॉमियल्स, देन फाइंड द रूट्स. ठीक आहे, चला काय तर नवीन एक्साइटिंग आहे. एक आपण ऍरे बनवूया आणि त्या ऍरे मध्ये आपण रूट टाकून बघूया. ठीक आहे, तर हे आपल्याला डायरेक्ट रूटची व्हॅल्यू देतं. और हे सिम्पली काय करतं, चेक करूयात आपण. व्हॉट वी कॅन डू, एक न्यू फाईल बनवू आणि ते हे टाकू. अँड देन आपण ह्याला सेव्ह करू आधी. s2 as roots सेव्ह. ओके, तर ह्यानं आपल्याला काय दिले, व्हॅल्यू दिली आहे रूट्सच्या. पी ची व्हॅल्यू म्हणजे ही. म्हणजे तुम्हाला कळालं काय झालं आता. तर आपण काय केलं, आपण इन्स्टेड इकडे काय करत होतो, एक व्हॅल्यू इकडे ह्याला आपण स्पेसिफाय करत होतो, म्हणजे लाईक व्ही. ठीक आहे, आपण ह्याला व्ही ची व्हॅल्यू इकडे स्पेसिफाय करत होतो एकच. पण आपण ह्या फाईलमध्ये काय केलं की एक पी व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये आपण एक ऍरे बनवला. ठीक आहे, त्या ऍरे मध्ये मी काय केलं, 3, 2 आणि -4 हे 3 नंबर्स इथं सेव्ह केले. ठीक आहे, सेव्ह केल्यावर मी काय केलं, रूट फंक्शन यूज केलं आणि रूट फंक्शन यूज करून ह्याला पी चा ऍक्सेस दिला. ठीक आहे, पीचा ऍक्सेस इथं दिला म्हणजे हा काय चेक करणार, रूट्स चेक करणार. कशाचे, 3 चे, -2 चे आणि -4 चे. राईट, आणि हे सगळं कुठं सेव्ह होणार आहे, आर मध्ये. मग जेव्हा मी ह्याला रन केलं तेव्हा मला आन्सर काय आलं, तेव्हा मला आन्सर आलं 1.5352 आणि -0.8685 हे. राईट, मग आपण आता इकडं पण एकदा करून बघू. आपण सिम्पली व्ही ची व्हॅल्यू देऊन बघू याला. एमटी एमटी कॉलम वेक्टर, आपण ह्याला परत एक वेक्टर देऊन बघू. 1000, 2000 and bracket close. राईट, आता आपल्याला वेक्टर्स आलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू काय आले, -2000, -4000. राइट, सर अटेंडेंस कैसे लगाए? अटेंडेंस लगाने के लिए आपको सेशन में प्रेजेंट रहना पड़ेगा. अटेंडेंस ऑटोमेटिक लग जाती है बेस्ड ऑन योर इन टाइम एंड आउट टाइम. जैसे ही आप सेशन में ज्वाइन करते हो उसी वक्त आपकी अटेंडेंस ली जाती है, एंड जब आप जाते हो, जब सेशन लीव करते हो, तभी आपकी अटेंडेंस मार्क की जाती है. तो इससे हमें पता चलता है कि कौन सा बच्चा कितने टाइम तक लेक्चर में रहा है. एंड ये सब जूम मीटिंग
खुद करता है, हमें कुछ मैन्युअली करना नहीं। राइट। तो आपको हमेशा सेशन में रहना चाहिए। हा, तर कुठं होतो मी? आपण एवढे सगळे आपण छोटे 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 कॅल्क्युलेशन आपण इकडं बघितले, रूट्स पण बघितलं. अजून काय आहे, आपण कॉस्ट बघितलं, रूट्स बघितलं, अजून आपण तुम्ही साईन पण घेऊ शकता इथे. टॅन कॉस्ट कुठली व्हॅल्यू पाहिजे ती घेऊन जा, ती घेऊ शकता. आपण इकडं आता हे पण बघितलं, रूट्सला जेव्हा आपण एखाद्या वेक्टर मध्ये टाकतो तर त्या वेक्टर मध्ये आपल्याला त्याचे दोन व्हॅल्यूज भेटतात, 2 into 1. राईट. तर 2 into 1 असे त्याचे व्हॅल्यूज आपल्याला भेटतात. राईट. आय होप सगळ्यांना कळालंय, डोक्यावरनं गेलं नाहीये असं मला वाटतंय, कारण दिस इज व्हेरी बेसिक. ठीक आहे, दिस इज सुपर बेसिक. एवढं तुम्हाला लक्षात राहायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि हे असं काही कॉम्प्लेक्स नाहीये जे तुम्ही नॉर्मल पेपरमध्ये लिहिता. त्याचंच हे एक मॅथमॅटिकल व्हर्जन आहे जे आपण पीसीवर करतो. ठीक आहे. एनिथिंग एल्स? काही राहिले, काही अजून दुसरे कोणाला फॉर्म्युलाज आठवतात जे आपण ट्राय करू शकतो? आठवत आहेत कोणाला? आय होप सगळ्यांना सेशन आवडला असेल किंवा आपण जे आज केलं ते लक्षात राहिलं असेल. थ्री फेज पॉवर. थ्री फेज पॉवर काय त्याचा फॉर्म्युला थ्री फेज पॉवरचा? त्याला एक काम करूया, तुम्हाला होमवर्क थ्री फेज पॉवरचा फॉर्म्युला लिहून आणा आणि त्याचं एखादं इक्वेशन सॉल्व्ह करून आणा. इक्वेशन म्हणजे पीसी वर त्याचा कोड करून आणा. बी इंटू आय इंटू कॉस, कॉस काय डॉलर, voltage upon voltage into 1.73 is equal to /3. म्हणजे हे का? बी आय आणि कॉस्ट व्हॅल्यू पाहिजे. ओके. सो आय, आय ची व्हॅल्यू, व्ही ची व्हॅल्यू आणि कॉस्ट व्हॅल्यू. सो कॉस्ट व्हॅल्यू साठी व्हॉट वी कॅन टेक, ए घेऊयात ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट व्हॅल्यू टाकू. कॉस्ट व्हॅल्यू ॲज 2 घेऊयात फॉर एक्झाम्पल. आणि ह्याचा फॉर्म्युला काय? सीवायटी रिझल्ट आपण काय घेऊ? ते 15 इंटू 17.32. ओके. 40,000 किलोवॅट. ओके ओके ओके. what we can do here is, व्होल्टेजची व्हॅल्यू पाहिजे, सॉरी करंटची व्हॅल्यू पाहिजे, व्होल्टेज पाहिजे आणि कॉस्ट पाहिजे आपल्याला. राईट. आणि आपण
1.73 आपण डिरेक्टली घेऊ शकतो. हा आपण कोणाचा महेशचा करतोय. त्याचं रिझल्ट आपण जर घेतलं तर रिझल्ट मध्ये आपल्याला काय घेता येईल, 1.73 इंटू 1.73 इंटू बी इंटू आय इंटू कॉस. कॉस म्हणजे काय आपला ए. ठीक आहे, तर आपण त्याला रन करून बघू. ओके, सो महेश. महेश आपला आन्सर आलेला आहे -359.9670. राईट. देन वी हॅव पार्थ. पार्थ गुड, आपण सॉल्व करूनच टाकलं आन्सर. सो पार्थ काय इक्वेशन, कॉस थेटा फॉर एक्झाम्पल 1. ओके, वी कॅन टेक दॅट टू. पर फेज करंट. तर करंट घेऊन 415 ने डिवाइड करून 1.73 1.66 आले, डिवाइड बाय 3 पर फेज. आपण करू शकतो. अजून काय, डिरेक्टली आपण सिम्पली व्हॅल्यू देऊ. केव्ही किती आहे आपल्याकडं, 40,000. देन आपल्याकडं काय काय लागतं आपल्याला, करंट 415 वोल्ट. 415 वोल्ट न्यूमरिक व्हॅल्यू आपण डिरेक्टली घेऊयात. ठीक आहे, सो याच्याने माझं 3 फेज 3 फेज करंट किती बनेल, तेच माझं KVA इंटू, आपण काय घेणार, सॉरी इंटू नाही, डिवायडेड बाय आपलं व्होल्टेज इंटू 1.723 ना, 1.732. गुड. आणि आता आपण काय करायचंय, ह्याचं जे 3 फेज करंट 3 PCN आहे, 3 फेज करंट जे येईल आपलं, ह्या 3 फेज करंटला आपल्याला काय करायचंय, ओके, हे करंट फेज. तर आपली ही जी व्हॅल्यू येते, तर आपल्याला काय करायचं, रिझल्ट मध्ये आपण काय घेऊ शकतो, आपले जे 3 फेज करंट येते, त्या 3 फेज करंटला आपण डिवायडेड बाय 3 जर केलं फॉर सिंगल फेज करंट, SUIT, वन फेज, तर आपला याचा आन्सर काय येईल, आपला 3 फेज करंट 1.166 आलाय, 166.93, आणि त्याचं सिंगल फेजचं करंट आलाय 55.64. राईट. ठीक आहे, पार्थ मी डायरेक्ट व्हॅल्यूज घेतली. सुनील कॉस व्हॅल्यू यप 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 0.93. वाय 0.93. पार्थ मी इथं डायरेक्ट व्हॅल्यूज घेऊन टाकले, नो वरीज. तेच ते येऊन जाऊन तेच पडतं, इधर यू कॅन टेक व्हॅल्यू और यू कॅन जस्ट क्रिएट अ व्हेरिएबल आउट ऑफ दॅट. राईट. कॉस 0.9 तुझं, कॉस 0.9. रन करूयात, आपली कॉस्टची व्हॅल्यू कुठे गेली,
आपला result 537. For example, you can solve example as PF1 and PF, so everyone understands cos theta values. Yeah, surely we can do that. First KV convert in KVY. ओके 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 गाईस गाईस गाईस, आपण एक काम करूयात. तुम्ही हा मला सॉल्व्ह करायला द्यायच्या ऐवजी हा तुम्ही सॉल्व्ह करून आणा. कारण इकडं मी तुम्हाला शिकवतोय, ठीक आहे. तुम्ही मला सांगताय ते गुड आहे, नो वरीज. तुम्ही खूप हेल्प करताय, थँक्यू फॉर दॅट. बट इथं आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे नाहीये, तिकडे आपल्याला कोडिंग शिकायची, राईट? राईट. ओके. अरे नो, अरे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे जे आपण सोल्युशन्स करतोय हे बी चांगले आहेत. मी हे सांगतोय की आता तुम्ही जे जे सॉल्व्ह करायला सांगताय, महेश, सुनील, पार्थ, गुड 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 ऍक्टिव्हिटीज. सो टुडे इज माय फर्स्ट डे, सो आय डोंट नो अबाउट कोडिंग. पार्थ, आज आपलं जे डेटा टाइप्स बद्दल रिकॅप झालेलं आहे तू ते चेक कर एकदा. आणि कालचं सेशन पण मी आज अपलोड करून देईल गुगल ड्राईव्हवर. सो वी हॅव अ लिंक ऑन गुगल ड्राईव्ह ज्याच्यामध्ये आपले सेशन्स, रोजचे रेकॉर्डेड सेशन्स जातात. आणि त्याच्यावर यू कॅन गेट गेट ऑन ट्रॅक विथ अस, ठीक आहे. आणि आज जे आपण कोडिंग केलं आहात, ठीक आहे. सो हे सगळं जे आपलं झालं आहे हे सगळं तुम्हाला विथ द हेल्प ऑफ कोड करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही कसे मला इक्वेशन सांगताय तसे इक्वेशन एका पेजवर लिहून टाक अँड ट्राय टू कन्वर्ट दॅम इन द फॉर्म ऑफ कोड, ठीक आहे. ज्याच्याने तुम्ही फक्त व्हॅल्यूज बदलत गेले की तुमचं आपोआप आन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. गेट हेल्प ऑफ मॅटलॅबचं ऍप्लिकेशन, और इफ यू कॅन यूज अ लॅपटॉप दॅट वुड बी व्हेरी बेस्ट, ठीक आहे. तर हे घेऊन तुम्ही कोड करून मला दाखवा. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याचं परत एकदा काय म्हणतात, परत एकदा आपण कोडिंगवर लागू, ठीक आहे. सो वी आर अप विथ आवर टाइम. शेअरिंग स्टॉप करतो, ठीक आहे. सो इफ यू डोंट हॅव एनी डाऊट प्लीज लीव. येस पार्ट. सॉफ्टवेअर गुगल डिटेल का सॉफ्टवेअर फॉर सॉफ्टवेअर, या टेरी अँड बिटवाईज ऑपरेटर मध्ये काय फरक? बिटवाईज ऑपरेटर्स म्हणजे तुझं काय म्हणतात, बिट और बिट अँड असतं, बिट एक्सॉर पण एक असतं. म्हणजे जे बेसिकली आपले गेट असतात ना, ते गेट मध्ये आपण सिम्पली व्हॅल्यूज टाकतो, राईट? म्हणजे आता समजा आपलं 8 बिट माहितीये का तुम्हाला? 8 बिट. तर बिट वाईज म्हणजे आपले 8 बिट ऑपरेटर असतात, 16 बिट ऑपरेटर असतात, 32 बिट ऑपरेटर असतात, 64 बिट ऑपरेटर असतात. सो बिट म्हणजे काय, तुमचं एखादा युनिटची प्रोसेसिंग किती होती, किती बिट्स मध्ये एखादा डेटा पास होतो, दॅट इज कॉल्ड बिट. आणि त्या बिटमध्ये तुम्ही जर कुठलं ऑपरेशन करत असाल, सो लेट्स से की तुम्ही एक्सॉर करताय, ठीक आहे. तुम्ही एक्सॉर करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही बिटवाईज ऑपरेटर यूज करताय. म्हणजे त्याचं कसं होतं, बिट एक्सॉर असं यूज होतं, राईट? त्याचं एक्सॉर कसं यूज होतं, बिट, थांबा मी मॅटलॅब मध्ये दाखवतो, जस्ट अ सेकंड. गाईज आय हॅव कॉल, 2 सेकंड.
येस, मॅटलॅब पुढे गेला. तर बिटवाईज आपल्याला कुठे हेल्प करतं, तर जेव्हा आपलं एक प्रोसेसिंग असतं, लेट्स से ए इज इक्वल टू आपण डिलीट करू, ए इज इक्वल टू युनिट 8 10, आणि ह्यालाच आपण जर खाली घेतलं तर त्यांच्या ऐवजी 20, म्हणजे 8 बिट युनिट जे आपण घेतो, ज्याला आपण बिटवाईज ऑपरेटर पण म्हणतो, तर आपण इकडं घेऊन सी इज इक्वल टू काय ते बिट एक्स, हा बिट ला आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागते ए आणि बी. सो विल गिव ए कॉमा बी, आणि जेव्हा आपण ह्याला रन करू व्हेरिएबल अनरिकग्नाइज्ड फंक्शन युनिट 8च आहे. युनिट 8च आहे माझ्या मते. बिट आपण जेव्हा ह्याला बिट एक्स और करतो, ए इज इक्वल टू युनिट 8. जस्ट अ सेकंड, मला आठवू दे नेमकं काय का. युनिट 8च आहे. युनिट 8च आहे. ओके, सो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नेमकं हे काय आहे, ते मला करायचं काय ते सांगतो तुम्हाला. सो आपले 8 बिट फंक्शन असतात, राईट. आपले 8 बिट फंक्शन्स असतात. त्या 8 बिट फंक्शन मध्ये आपण काय करतो, ए एज इक्वल टू युनिट 8 घेतो, ठीक आहे. युनिट 8, आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या फंक्शनची व्हॅल्यू टाकतो, ठीक आहे. लेट्स से 12, आणि सिमिलरली आपण इकडे काय घेतो, इथं त्याची सिमिलर व्हॅल्यू घेतो, ज्याला आपण बी मध्ये स्टोअर करतो, अँड देन आपण इकडं सिम्पली सी मध्ये एक बिट एक्सऑर यूज करतो, और बिट और घेतो, आणि त्याच्यामध्ये आपण या दोन्ही व्हॅल्यूज घेतो, कुठले, ए कॉमा बी. तर ह्याचं रिझल्ट असं येतं की ह्याच्यामध्ये रिझल्ट मध्ये तुम्हाला काय भेटतं की आपले जे 8 बिट फंक्शन्स असतात, ठीक आहे. आता जर तुम्ही बिट नीट शिकला असताल तर त्याच्यामध्ये 12 ची व्हॅल्यू असती इज समथिंग 1100, येस. अँड आपली 10 ची व्हॅल्यू येते 1010. हा, ही आपली व्हॅल्यू येते. तर ह्या दोन्हीचं एक्स ऑर केल्यावर आपली जी काही व्हॅल्यू बनती ती ह्याचं एक्सऑर ची व्हॅल्यू असते, म्हणजे त्याचं प्रोडक्ट असते हे, म्हणजे 0110. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह करताल तर तुमचा आन्सर येतं 0110, राईट. तर हे तुम्हाला कशाने करता येतं, तर हे ऑपरेशन तुम्हाला बिटवाईज ऑपरेटर्सने करता येतं, राईट शुभम. तर असे ऑपरेशन जेव्हा तुला करायचे असतात तर तुम्ही बिटवाईज ऑपरेटर यूज करता, ऑरेल्स तुम्ही नॉर्मल यूज करता, ठीक आहे. आता इकडे मॅटलॅब मध्ये आपण ते पण एक चेक करूयात. अँड पाथ
सॉफ्टवेअर गुगल भेटेल का? सॉफ्टवेअर गुगल मध्ये कसं करायचं? यू हॅव टू गो हिअर अँड सर्च फॉर मॅटलॅब पार्क तुझ्यासाठी. मॅटलॅब सर्च करायचं. मॅटलॅब सर्च केल्यावर तिथं क्लिक केलं, यू हॅव टू लॉग इन फर्स्ट. जो मेल आय डी क्रिएट झाला, मेल आय डी क्रिएट केल्यावर इकडं एक ऑप्शन येतं गेट मॅटलॅब म्हणून. तिकडं तुला अकाउंट क्रिएट करायचं. तिथं तुला ईमेल आय डी आणि पासवर्ड सेट करायला लागेल. ईमेल आय डी पासवर्ड सेट केला की मग तुला गेट मॅटलॅब वर जायचं आणि तिकडं 30 डे फ्री ट्रायल म्हणून एक ऑप्शन आहे या राईट साईडला. तर त्याच्यावर क्लिक केलं, तुला एक सिंपल फॉर्म भरायचा आहे. तो सिंपल फॉर्म भरला की फॉर्म भरल्यावर तुला तुझ्या मेल आय डी वर 30 डेचा फ्री ट्रायल चालू होतो. ठीक आहे. मी सगळ्यांना करून पण दाखवलं आणि कालच्या जर तू ड्राईव्ह लिंक ओपन केली तर तिकडे मी एक्सप्लेन पण केले की कसं ते 30 डेजचा फ्री ट्रायल अवेल करायचा. आणि मग त्याच्याने तू सेम ईमेल आय डी तुझ्या मॅटलॅबच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून तू त्याला ईमेल सेम मेल आय डीने लॉग इन केलं की तुझं 30 डेचं फ्री ट्रायल चालू होऊन जाईल. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळालंय. आणि येस, आजचं सेशन थोडं लांबलं गेलं, बट या, इट वॉज अ गुड सेशन, गुड इंटरॅक्शन. येप, आजचं सेशन मी इथंच थांबवतो. इफ यू डोंट हॅव एनी मोर डाउट्स यू कॅन प्लीज लीव. थँक्यू.